डोक्याचा भाग बिग दिला आहे का नाही? डिंपे हाड का त्याला. अगं मम्मी मुद्दाम नाही केला. अगं आजी धर धर मार ह्याला धर. आयो आजी अगं आजी तुम्हाला मारतेस डोळे पळाला की. आजी थांब तुझं पाय चेपून देते. काय करावं या कार्ट्याचं. डिंपल जरा बाहेर येतेस का? तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. वय आले. कंपाऊंडरला तर मेलेलं माझं चांगलं झालेलं काय बघवतच नाही. जरा कुठं पोरगी पाय चोळत होती तर गेला घेऊन लगेच. क्या हुआ डॉक्टर? तुला अपर्णाच्या घरी जायचंय का? जेवढं सांगितलं तेवढं करत जा. फालतू प्रश्न विचारू नको. श्रीमंत व्हायचंय ना, पैसे कमवायचेत ना. हाँ मग जब तक ये डिम्पी बहुत पैसा नहीं कमाएगा ना तब तक चूप नहीं बैठेगी. आणि तुम्हाला माहिती आहे ना डिम्पलला असं सिंपल जगायला आवडत नाही. ठीक है डॉक्टर मैं जाके आती हूँ. ये तू. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे? डॉक्टर मला तुमच्याशी रेश्मा वहिनींबद्दल बोलायचं होतं. आपण क्लिनिक मध्ये बसून बोलूयात का? थांबा मी लावते. कोण आले ग वाड्यात? ती पोलीस आलेत. कशाला? काय माहित डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये गेलेत. न्या म्हणाव त्या कंपाऊंडरला उचलून. नाहीतर नुसतंच येत्यातून बघून जात्यात. वाटाला फाटान गावाला फुकटचा हेलपाटा. थांब आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्याचा आता भांडच फोडते बघ. बोला इन्स्पेक्टर साहेब. मला मिस्टर विजयच्या केस बद्दल तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तुमचं आणि त्यांच्या बायकोचं किती आणि काय बोलणं व्हायचं? फार नव्हतं बोलणं होत. कधीतरी बोलायचो आम्ही. खोटं बोलताय तुम्ही डॉक्टर. म्हणजे हे त्यांच्या बायकोचे कॉल रेकॉर्ड्स. त्यांच्या फोनवरून सतत तुम्हालाच फोन झाले. तुमच्याशीच बोलणं व्हायचं त्यांचं. ज्याची भीती होती, जे तुमच्यापासून लपवत होतो तेच तुमच्या समोर आले. तर म्हणजे रेश्मा वहिनींची माझ्याकडे ट्रीटमेंट चालू होती. मानसिक संतुलन बिघडलं होतं त्यांचं. त्यांचा अफेअर नवऱ्याला कळते की काय ही सतत त्यांना भीती असायची. ओ सॉरी, मी यापेक्षा जास्त तुम्हाला सांगू शकत नाही. का? काय झालं डॉक्टर? पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट घेत असताना त्यांची माहिती गुप्त ठेवणं या डॉक्टर या नात्याने माझं कर्तव्य आहे आणि मी ते टाळू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, रेश्मा वहिनींचं मानसिक संतुलन बिघडलं होतं म्हणून ते ट्रीटमेंट घेण्यासाठी मला फोन करायचे. 2 वेळा त्यांना आत्महत्या करतानाही मी वाचवलंय. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर तुम्ही मिस्टर विजयला फोन करून विचारू शकता. यात अविश्वास दाखवण्यासारखं काय डॉक्टर? तुमचे एवढे कॉल दिसत आहेत. काही वेगळी माहिती हाती लागते का याची चौकशी करायला हवी. तुम्ही हवा तेवढा त्रास द्या मला. त्यातून तुमच्या हाताला ठोस काही लागणार असेल तर तुम्हाला हवी ती माहिती द्यायला तयार आहे. नाही, मला गरज पडली की मी पुन्हा येईनच. येतो. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही इकडे? विजयभाऊंच्या बायकोचा तपास सुरू आहे, त्याच्याच चौकशीसाठी आलो. त्या यायच्या सारख्या दवाखान्यात. डॉक्टर साहेब सगळं सांगताल ना तुम्हाला? हो, दिली त्यांनी इन्फॉर्मेशन. मला पुन्हा काय माहिती लागली तर येईनच परत. साहेब तुम्ही आलाच इथपातूर. चहा पिऊन जावा की. नाही नको. रेश्मा वहिनींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागला पाहिजे. त्यासाठी फक्त एकदा रेश्मा वहिनी सापडल्या पाहिजेत. या वाड्यात कुठं लपलीये का ती बी बघा. अशी बी रातच्या बेराच्याला यायची ती या वाड्यात.
बस ना. काय करतेस अपर्णाताई? अगं ते बँकेचे पेपर जरा शोधते. तू बँकेत चालली? हो, आईच्या ऑपरेशन साठी 5 लाख रुपये लागणार आहे, म्हणून एफडी मोडायची. अपर्णा, तू एफडी मोडणार नाहीस. आई अगं तुझ्या ट्रीटमेंटसाठी हवेत 5 लाख रुपये, म्हणून एफडी मोडते. अगं पर तुझ्या तर लग्नासाठी पैसे ठेवलेत. आई अगं मी लग्न करणारच नाहीये, तू का हट्ट करतेस? मला तुला बरं करायचंय. मला तुझं लगीन करायचं आहे. एकदा का तुझं लगीन झालं की मी मरायला मोकळी. तुझं असंच बोलणार असेल ना तर मी आयुष्यभर लग्नच करणार नाही. तुला जर माझं ऐकायचंच नसेल आणि माझ्या आजारपणासाठी बाबांच्या विम्याचं पैसे तू खर्च केलंस आणि आता तुझ्या लग्नात ठेवलेलं पैसे तू खर्च करतीस, ठीक आहे, मला जगायचंच नाही. मी फिनेल पिऊनच जीव देते. आई अगं आई सपस काकी पाणी. सावकाश. हे काय करताय काकी तुम्ही? तुम्हाला जर मारायचंच आहे तर फिनेल प्यायची काय गरज आहे? तुम्ही जर इलाज नाही ना केला तरी अशाच मारा. आणि उद्या जर तुम्हाला काय झालं तर अपर्णाताईचं काय होणार ह्याचा तरी विचार करा. उद्या जर काकांनी प्रॉपर्टी हडप केली तर कुठं जाणार ती? कसं होणार तिचं? आई गेल्यावर कसं वाटतं ना मला विचारा काकी. माझं माहितीये ना कशा मुलासोबत लगीन लावून द्यायला निघाले होते. उद्या जर माझं त्या पोरासोबत लगीन झालं असतं तर माझ्या जिंदगीची वाटच लागली असती. आणि उद्या तुम्ही अपर्णाताईच्या पण जिंदगीची अशीच वाट लावणार आहे का? हे काय बोलतेस पोरी? अगे एका आईला असं वाटेल व्हय? असं वाटतंय म्हणूनच तर सांगते ना. तसं जर नसतं ना तर तुम्ही अपर्णाताईला पैसे काढण्यापासून बोलल्या नसत्या. पैशाचं काय काकी, आज नाही तर उद्या येतात, पण आई गेली तर परत येणार आहे का? उद्या जर तुम्हाला काय झालं तर तिला स्थळ कोण बघणार? हा, तिचं लगीन कसं होणार? कुठून येणार तिला चांगली स्थळ? आणि तिला जर चांगली स्थळ नाही ना आली तर तिच्या आयुष्याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही याचा वाईस तरी विचार करा. तुम्हाला कसं माहित रेश्मा वहिनी या वाड्यात लपल्या होत्या? हा मग मीच पकडलं होतं तिला. इन्स्पेक्टर साहेब, अहो कुठे लक्ष देतं त्यांच्या बोलण्याकडे? त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून काही बडबडतायत. साधं लॉजिक त्यांना दिसतच नाही तर पकडतील कशा? ए कंपाऊंडर, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असेल. मला दिसत नसलं ना तरी सगळ्यांची अंडी पिली मला माहित असतात. तुझा सगळंच बाहेर काढते बघ. आजी नक्की काय माहितीये तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, अहो त्या पेशंट आहेत माझ्या, त्यामुळे काही बडबडतायत. बघ आता म्हणतील रेश्मा वहिनींनी डोक्यात मारलं. मग मारलंच होतं. तिच्या बरोबर कोणतरी होतं ना, त्यांनी मारलं होतं. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, आधी म्हणाला रेश्मा वहिनींनी मारलं, आता म्हणतात त्यांच्याबरोबर दुसरं कोणीतरी होतं त्यांनी मारलं. थोड्या वेळाने म्हणतील मीच मारलं. ह्यो कंपाऊंडरच असेल, ह्यानीच मारला असेल. हवा ते काय बी काय बोलते येडेवानी? डॉक्टरांनीच बरं केलं होतं तुम्हाला. रात्र सगळं सोडून तुम्हाला बघायला आलो होतो. ऐकलं इन्स्पेक्टर साहेब, अहो वेड्या झाल्यात या, दिसत नसताना काही बोलतायत. तू येडा, तुझा बाप येडा, तुझं अख्खं खानदान येड. तू सगळ्यांना येडं बनवशील पण मला नाही. मी 12 गावची पाणी पिलेले. तूच गायब केलं असेल त्या बाईला, तूच मारला असशील. आय काय बी नको बडबडू. डॉक्टर असं कशाला करतील? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आईचं काय बी ऐकू नका. तिच्या खरंच डोक्यावर परिणाम झालाय. म्हातारपणामुळे तिचं डोकं चालेना बघा. डॉक्टरांनी इलाज केलाय पण तिला असं झटका येतात बघा येडापणाचं. अरे तुलाच याड लागला असेल. दारू पिऊन तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असेल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला आजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तपास करायचा असेल तर बिनधास्त करा. काहीतरी धागेदोरे नक्कीच हाती सापडतील, पण तुमचा प्रचंड वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. नाही, आता वेळ वाया नाही घालवू शकत. बाबूदादा, आजींची काळजी घ्या, इलाज करून घ्या डॉक्टरांकडून.
येतो मी. ए मला नको त्या कंपाऊंडरचा इलाज, तूच कर. एडी म्हणतोय मला, शिंबूड आपल्या नाकाला आणि नाव ठेवतोय लोकाला. आहे चल बरं आहे. चल. थँक्यू सो मच डिंपल. तुझ्यामुळे आई पैसे काढून द्यायला तयार झाली. आता एकदा लवकरात लवकर ऑपरेशन झालं पाहिजे. अगं होणार, तू कशाला टेन्शन घेते? डॉक्टर सगळे व्यवस्थित करतील बघ. त्यांच्या विश्वासावरच तर सगळं करते. चल आपण पैसे काढून येऊया. अगं आधी फाईल चेक कर की. अरे हा, हे पकड एक मिनिट. चल. नाही तुझा, मी थांबते इथंच. बरं ठीक आहे, मी आलेच जाऊन. डिंपे, हे डिंपे, इथं काय करतेस? ते मी इथं मैत्रिणीला भेटायला आले होते. हे बघून चाल की नीट, डोळे वेळ फुटलेत का काय? अयो, काय बोलास? कोणाला बोलास? जीभ हा सोडून हातात दे तुझ्या. कोण आहे ते? कोण आहेत? विजय भाऊ आहेत. चुकलं म्हण, चुकलं म्हण. चुकलं विजय भाऊ. निघायचं लगेच निघायचं. विजय भाऊ, अहो इथं गाव बघतंय सगळं. रेश्मा कुठे आहे बघा? चैन अंगठी कुठे आहेत? रेश्माला माहित. डिंपल चल. आणलं बाई पैसे काढून? हो, हे काय? चल डॉक्टरांकडे जाऊया. अगं तुला सांगायचंच राहिलं, तुला फोन आला होता. काकींना परत बरं वाटणं झालंय. काय? डिंपल मला लगेच घरी जावं लागेल, मी निघते. अगं पैसा नाही म्हणजे डॉक्टरांना परत पुढची तयारी करता येईल ना, म्हणून. नाही तर जाऊ दे, परत तुला असं वाटायचं मी तुझे पैसे घेऊन पळून जाते की काय. अगं वेडी आहेस का तू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एक काम कर, हे पैसे नेऊन डॉक्टरांना दे. मला घरी जावं लागेल आईजवळ. चल मी येते. हा ठीक आहे. चल. आय मंगल जेवायला वाढते, चल जेवायला. मग शान आहेस, तुमचीच भराचा खळगी, मला नाही भूक. काय झालंय? वाईच खा ना. जा म्हणलं ना एकदा. हुरडी मायानं उपाशी नीच ग बाया. एवढं वाटत होतं तर सकाळी काय तुझ्या तोंडाला मुसक्या बांधल्या होत्या होय? तुला लाज वाटायला पाहिजे होती. तो कंपाऊंडर मला सगळ्यांच्या समोर येडी म्हणत होता आणि तू बसलाच बघत नसता. माझं असं पांग फिरशील असं वाटलं नव्हतं मला. मी येडी वाटली होय तुला? अरे मी शानी होती म्हणून ह्यो वाडा टिकलाय, ह्या घराचा दरारा टिकलाय. नाहीतर गावातल्या माणसांनी कवाच इकून खाल्ला असता ह्यो वाडा. आय चुकलं माझं, खाऊन घे ना जरा. तू जा इथनं, नाही तर शिव्याच खाशील माझ्या. जिथे पण नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा. मला नको तुझी माया. जा इथनं. मंगल काय करायचं ग? आई जेवण झाली आहे. डॉक्टर, आत्या, आमचं खरंच चुकलं हवं. आम्ही असं बोलायला नग पाहिजे होतं, पण जेवणावर असा राग काढू नका. तुम्ही जेवला नाही म्हणून अजून कोणी बी जेवलं नाही. मी नव्हतं तुम्हाला सांगितलं उपाशी राहायला. जावा गेला तुम्ही. मी येडी आहे ना, माझ्या नका नादाला लागू. खरंच आत्या तुम्ही येड्या. लेकाला जीव लावता, घरात काय बी झालं तरी खमक्या राहता. खरंच तुम्ही येड्या आहे. ही कामावर गेल्यावर घरात कुणी येऊ नये, सुनेला पोरांना कुणी काय करू नये म्हणून राज्याला एकटच गस्त घालत बसता. वाड्याकडे कुणी वाकड्या नजरेनं बघू नये. आणि बघितलंच
त्याला जागेवर चिपता. खरंच तुम्ही येडे आहात. लेक येऊन येऊन म्हणती आहे माझ्या बरोबर चल, माझ्या बरोबर चल. तर बी लेकाच्या वडील हितच राहता. टोन्या, खरंच आपली आजी येडी आहे की नाही? होय, आजी येडीच आहे, पण लय भारी. मुर्दा बसवला तुझा, तुझ्या आई येडी, तुझा बाप येडा, मला येडी म्हणतोयस? मी 12 गावचं पाणी पिलिया. आता घरचं जेवून घ्या. ही धरा. आजे खा की जरा. तुझं जेवलीस ना तर या दिवाळीला तुला महागातलं पातळ घेते की नाही बघ. जेवणासाठी खोटं बोललीस ना तर तुझी जीवच हसलीन बघ. अगं आजे खरंच सांगते मी, खरंच तुला पातळ घे. मंगले, अगं बघतीस काय, भरव की. वय ठीक आहे. हाय, माझ्या पण हातचं खा की. आजे आता माझ्या बी हातचं खा. आजी हे घे. हा, माझ्याच बी खा. दीदी शिल्पी काढ, शिल्पी काढ. हा हा थांब, तिकडे बघ. हा थांब. पप्पा तुम्ही बी या की शिल्पी मध्ये, जर मम्मीच्या जवळ या. हा आजी चावली. असंच पाहिजे तुला. टिंपे, ही हातात काय आहे ग? अगं ते डॉक्टरांनी दिलेली वस्तू आहे, त्यांच्या खोलीतच ठेवायला चालली होती. आली मी. मंगल ते ताटा ना इकडे आणि तुम्ही जेवून घ्या. माझा पापड आहे तो. आजीला दिसतंय मम्मी. येऊ का डॉक्टर? डिंपल, ते पिशवी कसली दाखवली होतीस तू? रुको जरा सब्र करो. ये देखो बहुत सारा माल लाई हूं मैं. चौक गए ना? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? कुठून आणणार? अपर्णा ताईकडून. तुम्ही म्हणाला होता ना 5 लाख रुपये खर्च येईल, तेच हे 5 लाख रुपये. तिची आई नाहीच म्हणत होती आजारासाठी खर्च करायला, पण मी लय भारी गंडवलंय. पण तुझ्याकडे कसे आले? मी तिला बँकेत घेऊन गेले होते आणि आले पैसे घेऊन. हे की नाही मेरा दिमाग भारी. फारच डोकं चालायला लागलंय तुझं. कोणी शानपणा करायला सांगितला होता? उद्या काय गडबड झाली तर दोघांच्या किती अंगलट येईल कळतंय तुला? कशाला मेंदू नसलेलं डोकं चालवतेस? कोणी सांगितलं पैसे आणायला तुला? ठीक आहे, तुम्हाला नसेल ना आवडलं तर तिचे पैसे तिला मी आता परत देऊन येते. थांब. ठीक आहे, आता आणलेत तर, पण इथून पुढे मला न विचारता काय करायचं नाही. मला ते अजिबात आवडत नाही. माझा हिस्सा